प्रेज लॉर्ड प्रियांनो, माझं नाव आहे निखिल गायकवाड आणि तुम्ही याआधी जर माझे व्हिडिओ पाहिले असतील तर मी तुम्हाला प्रेज अँड वर्शिप करताना दिसेल किंवा देवाची स्तुती करताना दिसेल. पण आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत. नवीन ॲज इन जी गोष्ट मी ख्रिस्ती म्हणून नव्याने शिकलो आहे. कारण आपण प्रत्येकजण रोज काही ना काहीतरी शिकतो. ओके, आपल्यात असे अनेक ख्रिस्ती आहेत जे देवात वाढू इच्छितात. त्यातला मी देखील एक आहे. आणि देवात वाढणं म्हणजे काय? ओके, देवात वाढणं म्हणजे देवाशी नातं घट्ट करणं. आणि जेव्हा आपण देवाशी नातं घट्ट करत असतो तेव्हा अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. ओके, अनेक रीती, अनेक प्रथा, अनेक ट्रेडिशन्स आपल्या समोर येतात. सो जेव्हा तुम्ही देवात वाढता तेव्हा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण करतात. मी लहानपणापासून ख्रिस्ती आहे आणि जेव्हा मी ख्रिस्तात वाढतो असं मी म्हटलं तर मी लहानपणापासून ख्रिस्तात वाढलो असं नाही. मी ख्रिस्ती म्हणून जन्मलो आणि ख्रिश्चन म्हणून माझी लाईफ जगलो. पण ख्रिस्ताला जेव्हा मी जाण्याला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक दिवसाचं एक महत्त्व असतं हे मला कळलं. ओके, आणि आज आपण बोलणार आहोत राखेच्या बुधवाराविषयी किंवा ॲश वेनसडे विषयी. तर ॲश वेनसडे किंवा राखेचा बुधवार हा का पाळला जातो, का साजरा केला जातो हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. लहानपणापासून आतापर्यंत मला कधीही गरज वाटली नाही की मी राखेचा बुधवार का पाळला जातात, ॲश वेनसडे काय असतं हे जाणण्याचा प्रयत्न करावा. आपल्या प्रत्येकाला अशी सवय लागली आहे की लोक पाळतात म्हणून आपण पाळावं, आपले थोर मोठे पाळतात म्हणून आपण पाळावं. पण जेव्हा आपण ख्रिस्तात वाढतो या सर्व गोष्टी समजण्यासाठी या गोष्टींचं महत्त्व कळण्याची आपल्याला गरज आहे. जर आपले थोर मोठे लोक हा दिवस पाळतात तर तो का पाळतात, त्यापाठी कारण काय आहे, तर आज आपण ते जाणण्याचा प्रयत्न करूया. आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण जेव्हा आपल्याला नव्याने या सर्व गोष्टी कळतात, या गोष्टींचे अर्थ कळतात, तेव्हा आपली इच्छा असते की माझ्यासारखे असे अनेक असतील ज्यांना या गोष्टीचा अर्थ कळावा. तर मला ती गोष्ट त्या प्रत्येक लेकरापर्यंत पोचवायची आहे आणि तो एकच आपला एक ध्येय असतो, ती एक्साइटमेंट असते. तर मला सर्वांना सांगायचं आहे कारण ह्या गोष्टी मला देखील नव्याने कळल्या म्हणून मी आज शेअर करत आहे. तर मी त्या गोष्टींवर खूप रिसर्च करत होतो, मी त्या गोष्टींबद्दल वाचत होतो आणि तसंच मी राखेच्या बुधवाराविषयी वाचत असताना अशा अनेक गोष्टी मला कळल्या ज्या माझी इच्छा आहे की त्या प्रत्येक लेकराला कळाव्या, प्रत्येक लेकराला समजाव्या, जेणेकरून या दिवसाचं महत्त्व आणि इथून पुढे जेव्हा आपण लेंथमध्ये जाऊ त्या त्या सर्व दिवसांचं महत्त्व आपल्याला कळेल. तर राखेचा बुधवार, राखेच्या बुधवारात जी राख वापरली जाते ती मागील वर्षाच्या पाम संडेची राख असते. पाम संडेमधील जी झाडं असतात जी पाम संडेच्या दिवशी वापरण्यात येतात त्या झाडांची ती राख असते. ओके, आणि ती झाडं आपण ऑलिव्ह ऑइलमध्ये एकत्रित करतो. त्याची जी राख असते ती ऑलिव्ह ऑइलमध्ये एकत्रित केली जाते आणि ती राख आपल्या माथ्यावर लावली जाते. तर जी राख आपल्या माथ्यावर लावतात त्या राखेचं महत्त्व असं आहे, जेव्हा ती राख आपल्या माथ्यावर लागते तेव्हा आपल्या शरीरामध्ये मृत्यू आणि आत्म्यात नवीन जीवन याचं ते एक साईन आहे, एक सिम्बॉल आहे. जेव्हा आपण राख लावतो तेव्हा आपण ॲश वेनसडेशी रिलेटेड जे कोणते तुम्ही वचनं ऐकली असतील त्यात एक वचन नेहमी येतं की आपण मातीतनं आलेलो आहोत आणि आपण मातीत जाणार आहोत. बरोबर, तर आपण मातीत जाणार आहोत आणि ही या गोष्टीचं प्रतीक आहे की आपल्या माथ्यावर जी माती लावतोय, जी राख लावतोय आपण, तर या गोष्टीचं प्रतीक आहे की वी आर डस्ट, आपण माती आहोत. हे शरीर मरणार आहे, हे डिकम्पोज होईल जेव्हा आपल्याला गाडण्यात येईल, पण जिवंत काय राहील, तो आत्मा. जेव्हा आपण बायबलमध्ये पाहतो ह्याच्यावर वचन आहे की आत्म्यात मरणं आणि शरीरात मरणं आणि आत्म्यात जिवंत राहणं गरजेचं आहे.
तर जेव्हा आपण ख्रिस्तात वाढतो तेव्हा आपण आपल्या देहाला तेवढं महत्त्व देत नाही जेवढं आत्म्याला देतो, कारण आत्मा अनंत काळासाठी आहे. तर प्रियांनो, आपण समजलो की राखेच्या बुधवारची जी राख आहे ती मागील वर्षाच्या पाम संडेची जी झाडं आहेत त्यांना जाळून त्यांची राख बनवण्यात येते, जी ऑलिव्ह ऑइलमध्ये एकत्रित करून आपल्या कपाळावर लावतात. आता राखेच्या बुधवाराची सुरुवात कुठून झाली? राखेचा बुधवार हा 6व्या किंवा 7व्या शतकातील कॅथलिक आणि पूर्व ऑर्थोडॉक्स चर्च हा दिवस पाळत होते. इथून त्यांनी ती सुरुवात केली आणि अ, त्यांनी हे सर्व सुरू केलं. त्यांनी ह्याला एक चांगलं त्याच्यात ते रुजलेले आहेत, त्यात ते आत एकदम डीप त्याच्या पाठी त्यांचे मिनिंग्स आहेत, थॉट्स आहेत. आणि एवढंच नाही तर प्रोटेस्टंट चर्चेसमध्ये देखील अनेक प्रोटेस्टंट चर्चेस हा महत्त्वाचा दिवस खूप अर्थपूर्ण साजरा करतात किंवा पाळतात. तर आपल्याला त्या गोष्टींचं महत्त्व कळलं पाहिजे. तर ती 6व्या किंवा 7व्या शतकात सुरू करण्यात आलं. आता राखेच्या बुधवार ही एक लेंथाची सुरुवात आहे. जेव्हा आपण राखेच्या बुधवारी सुरुवात करतो आपल्या लेंथला, तर आपण आपल्या शरीराला नम्र बनवतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर आपण थांबतो. ओके, आपण या जगात आपला डे टू डे लाईफ, आपले दैनंदिन आयुष्य जगत असताना आपण मध्येच एक ब्रेक घेतो, आपण मध्ये विश्रांती घेतो स्वतःला शोधण्यासाठी. तर जेव्हा आपण लेंथची सुरुवात करतो, आपण थांबतो, विचार करतो, आपला सेल्फ रिअलायझेशन करतो, स्वतःविषयी जाणण्याचा प्रयत्न करतो. आपण आत्म्यात किती देवाजवळ आहोत, आपण देवाशी आपलं कसं नातं ठेवलंय हे जाणण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या शरीराला आपण तेवढं महत्त्व देत नाही. बट ऑब्वियस आहे, शरीर देवाकडनं आले. ओके, पण देवाने आपला श्वास फुंकून आपल्याला जिवंत केले, आपल्याला आत्मा दिला. त्या आत्मेत वाढणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर आपण थांबतो, आपण नम्र होतो, आपण अशा गोष्टींच्या मागे लागत नाही ज्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये, आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला खूप महत्त्वाच्या वाटतात. तर आपण ह्या सर्व गोष्टी पुरवणाऱ्या परमेश्वराच्या मागे लागतो. आपण त्याला डोळ्यासमोर ठेवतो, आपण त्याचं कार्य आपल्या आयुष्यात कसं झालंय त्याची स्वतःला आठवण करून देतो. आपण आपले सर्व पाप आठवतो, आपण त्याची क्षमा मागतो, आपलं मन फिरवतो आणि आपण देवाजवळ येतो. ही सुरुवात आहे लेंथाची. आणि विशेष करून आपण त्या गोष्टीचं गांभीर्य जाणतो जे उत्तम शुक्रवारी झालं. उत्तम शुक्रवारचं गांभीर्य जाणण्यासाठी त्या प्रोसेसमधनं आपल्याला जाणं गरजेचं आहे, आपली आत्मिक वाढ होणं गरजेचं आहे. तेवढंच आपला ईस्टर संडे किंवा रेझरेक्शन डे, पुनरुत्थानाचा दिवस, त्या गोष्टीचं महत्त्व, त्या गोष्टीची आशा ही आपल्याला त्या लेंथच्या सीझनमध्ये कळते. तर उत्तम शुक्रवाराचं गांभीर्य आणि ईस्टर संडे किंवा रेझरेक्शन संडे, पुनरुत्थानाच्या दिवसाची आशा आणि त्याचा उत्सव, या गोष्टींविषयी आपल्याला लेंथमधनं जाताना जाणीव होते. आणि त्यासाठीच जेव्हा आपण आत्म्यात वाढत आहोत, आपण काय म्हणूया, शरीराला लिमिटेड प्राधान्य देतोय. ओके, आणि आत्म्याला आपण पहिल्या स्थानी ठेवतोय. आणि आपण त्या देवाकडे मागतोय ज्याने आपल्याला घडवलं, ज्याने आपल्याला वाढवलं, ज्याने आपल्या गरजा भागवल्या. अशा देवाशी आपण अजून नातं जोडण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याविषयी अजून जाणण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण त्याला पिता म्हणून हाक मारतो तेव्हा आपण लेकरांसारखं वागणं गरजेचं आहे. कोणताही लेकरू आपल्या पित्याला या जगासाठी विसरून जात नाही. तुमच्या घरात तुमचे आई वडील असतील, तुम्ही या जगात पूर्ण दिवस घालवत असताना तुम्ही कधीतरी त्यांना विसरून जाता का कायमचं? नाही. तर मग जो पिता
आपली लहानपणापासून काळजी घेतोय, जो पिता आपल्याला आपल्या गर्भाच्या आधीपासून, आपल्या मातेच्या गर्भात असल्यापासून आपल्याला ओळखतोय, त्या पित्याला आपण विसरून कसं चालेल? उलट त्या पित्याच्या सानिध्यात वाढणं ही सर्वात उत्तम आणि सुंदर गोष्ट आहे. तर राखेच्या बुधवारात जे काही आहे ते मी तुम्हाला सांगितलं, जे मी वाचले. थोडक्यात काय तर माझी इच्छा आहे की प्रत्येकाने देवाला अजून जवळून ओळखावं. आणि राखेचा बुधवारच असं नाही तर प्रत्येक दिवस आपण देवाला नव्याने ओळखतो. पण हे सर्व दिवसांचं महत्त्व कळणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून माझ्यासारख्या प्रत्येक लेकराला, ज्याला देवात वाढण्याची इच्छा आहे, किंवा ज्याला खरंच असं वाटतंय की या दिवसांचं काय महत्त्व असेल, हे दिवस का साजरे केले जातात, हे दिवस का पाळले जातात, ह्याची उत्सुकता असेल, त्या प्रत्येक लेकरासाठी, प्रत्येक देवाच्या प्रिय लेकरासाठी हा व्हिडिओ आहे. तर आय होप तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमधून तुम्ही काहीतरी बोध घेतला असेल. आणि जर तुमची इच्छा आहे की तुमच्या मित्राला किंवा तुमच्या नातेवाईकांमधील कोणत्या भावाला, बहिणीला, कोणाला ह्या व्हिडिओ या व्हिडिओद्वारे राखीचा बुधवार किंवा लेंथचे उपवास ह्याचं तुम्हाला जर असं वाटत असेल की हे खूप इम्पॉर्टंट होतं आणि तुमची इच्छा असेल की दुसऱ्या व्यक्तीला देखील हे कळावं, तुमच्या जवळच्या व्यक्तींना कळावं, जे अजून या गोष्टींपासून अजाण आहेत, त्या सर्वांना या गोष्टीचं ज्ञान मिळावं, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि ह्या दिवसांचं महत्त्व जोपर्यंत आपल्याला कळत नाही, आपण अंतःकरणापासून हे दिवस पाळत नाही, असं माझं ओपिनियन आहे. तर आय होप तुम्हा सर्वांना या दिवसाचं महत्त्व कळलं असेल आणि आपण विश्वास ठेवू की लेंथचे दिवस, राखेचा बुधवार हे फक्त ऐकून आम्ही सोडू नये, तर ह्याच्यावर आम्ही मनन करावं, चिंतन करावं, स्वतःविषयी जाणून घ्यावं, आपल्या देवाशी नातं कोणत्या लेवलवर आहे ते जाणून घ्यावं. कारण देव आपला 100% देतोय, आपण आपलं 10% तरी देतोय का, हे आपल्याला जाणण्याची गरज आहे. बाकी तुम्हा सर्वांचा दिवस चांगला जाओ. लेंथाच्या दिवसात प्रार्थनेत राहा, विश्वासात राहा आणि देवाच्या सानिध्यात राहा आणि तुमच्या आयुष्यात एवढे मिरॅकल्स होतील की तुम्ही अपेक्षा देखील करू शकत नाही. ओके, हॅव अ ब्लेसेड डे. थँक यू.